तुमच्या जे मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे. त्यामुळं मी आपल्याला सांगतो, आपण म्हणला ती वस्तुस्थिती खरी आहे. आपलं विद्यमान जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टचं विस्तारीकरण, त्याचं नाईट लँडिंग, तिथलं अतिक्रमण, कोर्टाच्या अडचणी, हा सगळा विषय पाहिला तर साधारण 800 ते 1000 कोटी रुपये त्याला खर्च आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते अतिक्रमण काढल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामध्ये काही कोर्टाच्या अडचणी आहेत. काही संदर्भात आपण कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं कोर्टामध्ये सुनावणी व्हावी आणि तो प्रश्न निकाली निघावा. पण त्यानंतर जो विषय येतो की आपला बोरामणी एअरपोर्टचा विषय जो आहे, जो आपण कधी न पाहिलेल्या पक्षामुळे आतापर्यंत थांबलेला आहे. त्यामुळं फॉरेस्ट खात्यानं तर रिपोर्ट तयार केलेला आहे, कारण जेव्हापासून हा विषय समोर आला तेव्हापासून एकदाही तो पक्षी, माळरोग पक्षी एकदाही फॉरेस्ट खात्याला दिसला नाही किंवा त्याची कुठेही नोंद झाली नाही किंवा कुठेही त्याची हालचाल दिसली नाही. त्यामुळं मला वाटतंय फॉरेस्ट वन खातं आता या मानसिकतेपर्यंत आलेलं आहे की इथं त्या पक्षाचं अस्तित्व नाही. अशा वेळी आपल्याला काय त्या संदर्भात करता येते याचाही विचार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्री महोदय आपण जसं म्हणताय, जसं राजकीय इच्छाशक्ती आमच्या इथल्या लोकल नेतृत्वाची आहे, तुमच्या पालकमंत्र्याची आहे, आमच्या सगळ्यांच्या वर आमच्या मुख्यमंत्री महोदयांची इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्तीशिवाय एवढं सगळं घडत नाही. त्यामुळं आपल्याला विचारायला प्रश्न शिल्लक राहत नाही. याला कारण आहे की प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे आणि त्या इच्छाशक्तीनं आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. आणि दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर बोरामणीला साधारण 600 कोटी रुपये खर्च येतो आणि इकडे साधारण 1000 कोटी रुपये खर्च येतो. तर अशा वेळी काय करावं याचा निर्णय तातडीने सरकार घेण्याच्या विचारात आहे.